हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चटकदार मटार मसाला पुरी। त्यासाठी एक वाटी ओला मटार एका मिक्सरच्या भांड्यामध्ये, थोडीशी कोथिंबीर, थोडासा लसूण, एक चमचा बडीशेप, एक चमचा जिरे आणि थोडेसे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची। ही पेस्ट एका भांड्यात काढून घ्यायची आणि त्यामध्ये 3 चमचे रवा घालायचा। रव्यामुळे पुरी जास्त अशी खुसखुशीत होते। 3 चमचे बेसन घालायचे। हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे। यामध्येच 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि थोडेसे मीठ घालून हे सर्व छान मिक्स करून 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे। आता एका पसरट भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ, आपण तयार केलेले मटारचे वाटण हे सर्व घालून त्यामध्ये लाल तिखट, हळद, कोथिंबीर हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे। पाणी न घालता मळून घ्यायचे आणि लगेचच चपातीच्या आकाराचा गोळा तयार करून लाटून घ्यायचा। चपातीपेक्षा थोडेसे जाडसर लाटायचे आणि वाटीच्या साहाय्याने पुरी तयार करायच्या। याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर केव्हाच अपलोड झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।